अगं हे पल्लवी, 10 तारीख उजाडली तरी अजून तुझ्या पगाराचं पाकिट माझ्या हातात कसं आलं नाही? घर काय तुझ्या बापाच्या पैशावर चालतंय होय? नीट ऐकून ठेव, या घरात राहायचं असेल तर प्रत्येक रुपयाचा हिशोब मला द्यावा लागेल. सासूबाईंचा आवाज कडाडला, पण पल्लवीने घेतलेला निर्णय ऐकून सासूबाईच्या पायाखालची जमीनच सरकली. पल्लवी एका खाजगी कंपनीत सिनियर अकाउंटंट म्हणून काम करायची. तिचा पगार चांगला होता, पण दर महिन्याला 10 तारखेला तिला एक वेगळीच धडधड व्हायची. कारण पगार झाला की तो सासूबाईंच्या हातात टेकवल्याशिवाय घरात शांतता नसायची. घराचा हप्ता, किराणा, दूध आणि सासूबाईंच्या महागड्या औषधांचा खर्च पल्लवीच करायची. तिचा नवरा अविनाशचा पगार त्याच्या जुन्या कर्जाचे हप्ते भरण्यातच संपायचा. तरीही घरात हुकूम फक्त सासूचा चालायचा आणि मान फक्त अविनाशचा. सासूबाईंचा एक ठरलेला नियम होता, सून घराबाहेर काम करते म्हणजे ती हाताबाहेर जाता कामा नाही. म्हणून पल्लवीच्या प्रत्येक खर्चावर त्यांची करडी नजर असायची. अगदी ऑफिसला जाताना रिक्षाचे पैसे किती दिले याचाही हिशोब त्यांना हवा असायचा. एके दिवशी पल्लवीच्या धाकट्या भावाचा फोन आला. आईची तब्येत अचानक खूप बिघडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार होतं. भावाकडे इतके पैसे नव्हते. पल्लवीने विचार केला की या महिन्यात आपल्या पगारातून किमान 10,000 तरी आईला द्यावी. ती सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, सासूबाई, आईला दवाखान्यात दाखल केले. मला माझ्या पगारातून थोडे पैसे हवे होते. सासूबाईंनी कपाळावर आट्या घातल्या आणि उपहासाने हसल्या. पैसे? कसले पैसे? जो पगार तू आज आणलायस तो या घरचा आहे. तुझ्या आईची जबाबदारी तुझ्या भावांची आहे, आमची नाही. सून झालीस ना, मग आता माहेरचं विसर. तुझ्या पगारावर पहिला हक या घराचा आणि माझा आहे. तुझ्या आईला पोसायला मी इथे बसली नाही. पल्लवीने अविनाशला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अविनाशने फक्त मान खाली घातली आणि म्हणाला, अगं आई म्हणते ते ऐक ना, उगाच घरात वाद नकोत. पल्लवी त्या रात्री खूप रडली, पण दुसऱ्या दिवसापासून ती बदलली होती. तिने सासूबाईंना पगार दिला, पण तो नेहमीपेक्षा 5,000 कमी होता. सासूबाईंनी आरडाओरडा केला, 5,000 कुठे गेले? पल्लवी शांतपणे म्हणाली, ऑफिसमध्ये टॅक्स कट झालाय, पुढच्या महिन्यात बघू. पण खरं तर पल्लवी काहीतरी वेगळंच करत होती. ती रोज ऑफिस सुटल्यानंतर 2 तास कुठेतरी गायब असायची. सासूबाईंना संशय आला. त्याने अविनाशला सांगितलं, तुझी बायको नक्कीच काहीतरी काळबेरं करते. रोज 2 तास उशिरा येते आणि पगारही कमी सांगते. नक्कीच माहेरी पैसे पुरवते ही. 2 तास ती कुठे जात होती हे समजलं तर तुम्ही थक्क व्हाल. अशाच कथा ऐकण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पहा. एके दिवशी सासूबाईंनी पल्लवीचा पाठलाग केला. पल्लवी एका जुन्या वस्तीतल्या एका बंद घरामध्ये जाताना दिसली. सासूबाईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ही इथे काय करते? नक्कीच हिचं काहीतरी लपड आहे किंवा ही माहेरच्यांना इथे भेटतीये. संध्याकाळी पल्लवी घरी आली तेव्हा सासूबाईंनी पूर्ण मोहल्ला गोळा केला होता. अविनाशी तिथे चिडून उभा होता. सासूबाई ओरडल्या, चोर आहेस तू, घरचं अन्न खातेस आणि गुपचूप कुठे जातेस? आज तुझा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही. पल्लवीने बॅगेतून एक लिफाफा काढला आणि सासूबाईंच्या हातात दिला. सासूबाईंना वाटलं त्यात माहेरच्यांना दिलेले पैसे असतील, पण जेव्हा त्यांनी तो उघडला तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. ती कोर्टाची नोटीस होती. पल्लवी म्हणाली, सासूबाई, तुम्ही ज्या अविनाशच्या पगारावर उड्या मारताय ना, त्याने गेल्या वर्षभरापासून घराचे हप्ते भरलेच नाहीत. त्याने ते पैसे वाईट कामात उडवले. हे घर बँकेने जप्त केलं होतं. मी रोज ऑफिस नंतर पार्ट टाइम काम करून आणि माझे दागिने गहाण ठेवून या घराचा लिलाव थांबवला आहे. सगळे शांत झाले. अविनाशने मान खाली घातली. पल्लवी पुढे म्हणाली, तुम्हाला वाटलं मी माहेरी पैसे देते, पण सासूबाई, ज्या आईसाठी मी 5,000 मागितले होते तिनेच तिचे उरलेले दागिने मला दिले, जेणेकरून माझ्या सासरचं घर वाचेल. पल्लवीने आपली बॅग आधीच भरून ठेवली होती. ती गेट पाशी गेली आणि वळून म्हणाली, सासूबाई, आजवर घर माझ्या पगारावर चाललं, पण आता तुमच्या अहंकारावर चालवून दाखवा. ज्या घरात पगाराला मान आहे पण माणसाच्या कष्टाला नाही, तिथे आता मला एक क्षणही राहायचं नाही. घर वाचवलंय मी, पण आता यात राहण्याचा हक्क मी तुम्हाला देत नाही. सासूबाई थरथरत म्हणाल्या, अगं पल्लवी, पण हे घर तर माझ्या मुलाचं. पल्लवी हसली, नाही, या घराचा ताबा आता माझ्या नावावर आहे. उद्या सकाळी हे घर रिकामं करा. मला हे घर विकायचं आहे आणि माझ्या आईला घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. सासूबाई सोप्यावर सुन्न होऊन बसल्या होत्या. ज्या पगारावर त्याने हक्क गाजवला त्या पगारानेच आज त्यांना बेघर केलं होतं. पल्लवीने घर विकण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का, की तिने सासूला माफ करायला हवं होतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.